असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। अखेर धनंजय मुंडे सरकारी निवासस्थान सोडणार आहे। सातपुडा बंगल्यावरून मुंडेंनी बाडबिस्तारा आवरलाय। मंत्री नसतानाही सरकारी बंगला मुंडेंच्या ताब्यात होता। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी देखील या सगळ्यावरून मोठी टीका केली होती। सातपुडा बंगल्यावरून मुंडेंनी आता आपलं सगळा बाडबिस्तारा हा आवरल्याचं पाहायला मिळतंय। मंत्री नसतानाही सरकारी बंगला हा धनंजय मुंडे यांच्या ताब्यात होता। तर त्यानंतर आता अखेर धनंजय मुंडे हे सरकारी निवासस्थान सोडणार आहे, कारण अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना या बंगल्याची प्रतीक्षा आहे। तब्बल 6 महिने झाले तरी हा खाली झाला नाही। आताच्या घटकेला बातमी अशी आहे की 30 तारखेपर्यंत धनंजय मुंडे त्यांचा बंगला खाली करणार आहेत, पण दर महिन्याला 9,33,000 प्रमाणे तब्बल 56 लाख हे त्यांच्याकडनं घेतले गेले पाहिजेत। आणि महाराष्ट्र शासन ज्याच्या अतिशय तिजोरीत खडखडाट आहे त्यांनी प्रत्येक नया पैसा हा त्यांच्याकडनं वसूल करावा आणि मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही प्रकारची सूट त्यांना देऊ नये अशी त्यांना जनतेतर्फे कळकळीची विनंती। अभिनेत्री दिशा पटाणीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या शूटरचं एन्काउंटर करण्यात आले। गाझियाबादमध्ये दोन्ही